सुभाष नारायण मालपुरे. माणसातल्या माणसाची गोष्ट. जरी देवराया दिला जन्म माणसाचा, कर्म असे होऊ दे की उणे घडू नये. असे कार्य घडो माझ्या रे हातून, ठेवे जिथे हात तेथे कमी पडू नये. माणूस म्हणून जन्माला येणं याच्यासारखं पुण्य नाही. म्हणतात ना, कर्म चांगले असले की त्याचं फळ गोडच मिळतं आणि त्याची चव कुटुंब म्हणून आपल्या पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना मिळते. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका कुटुंबाविषयी, ते म्हणजे मालपुरे कुटुंब. धुळे जिल्ह्यातल्या आर्वी या गावी कैलासवासी नारायण झगडू मालपुरे उर्फ तात्या आणि त्यांची पत्नी कैलासवासी वत्सला नारायण मालपुरे हे जोडपं सुखाने संसार करत होतं. तात्या हे शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांना 5 मुले आणि 1 मुलगी अशी 6 अपत्य. स्वतः शिक्षकी पेशात असल्यामुळे आपल्या प्रत्येक अपत्याच्या शिक्षणाकडे त्यांचं फार बारकाईने लक्ष होतं. पण म्हणतात ना, हाताची 5ही बोटं सारखी नसतात, तसंच माणसांचंही आहे. नारायणरावांच्या सगळ्या मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं, पण एक अपवाद वगळता त्यांचे 3 नंबरचे चिरंजीव श्री सुभाष नारायण मालपुरे उर्फ बापू. अगदी खोदून प्रश्न विचारल्यावर सुभाषरावांनी पहिल्यांदा याचं कारण सांगितलं. 23 मे 1951 रोजी सुभाषरावांचा जन्म झाला. आपल्या भावंडांसोबत त्यांचंही शिक्षण व्यवस्थित सुरू होतं. इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत असताना शाळेने सहलीचं नियोजन केले. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 11 रुपये घेऊन यावेत असं सांगण्यात आलं. बापू घरी आले. वडिलांकडे सहलीसाठी 11 रुपये मागितले तेव्हा वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं की मी मुख्याध्यापक म्हणून मला महिन्याला 197 रुपये मिळतात. ज्या दिवशी पगार होतो त्याच दिवशी आपण सगळ्यांची देणी देतो आणि उरतात फक्त 15 रुपये, जे मी तुझ्या आईकडे महिन्याच्या खर्चासाठी देतो. आता त्या 15 रुपयामधून तुला 11 रुपये दिले तर घर कसं चालणार? हे ऐकून बापूंना वाईट वाटलं. शाळेत त्यांनी कळवलं की मी सहलीसाठी येऊ शकत नाही. पण हीच गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि त्यांनी ठरवलं की काहीही करून माझ्या कुटुंबासाठी मी आर्थिक हातभार लावला पाहिजे. वडिलांच्या ओळखीच्या लोकांकडे नातलगांमार्फत त्यांना 20 रुपये भांडवल मिळाले व त्यांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली. त्या भांडवलातून त्यांना पहिल्याच दिवशी 8 रुपये इतका नफा देखील झाला. हे करता करता शिक्षण सुरूच होते, पण शिक्षणाचा कल आता व्यवसायाकडे जास्त होता. सुभाषरावांचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला. तरीही प्रयत्न करत शिक्षण चालूच ठेवले व त्यांनी 10वीची परीक्षा देखील उत्तीर्ण केली. त्यानंतर धुळे येथे त्यांनी औद्योगिक तंत्र शिक्षण पूर्ण केलं. पण मनातून व्यवसाय करण्याचा विचार काही केला जात नव्हता. चांगली प्रगती होत गेली. कमवत्या 2 हातांचे 4 हात करण्याची वेळ आली. 10 मे 1977 साली त्यांचा विवाह कैलासवासी जगन्नाथ त्र्यंबक देव आणि कैलासवासी सरस्वती जगन्नाथ देव यांची कन्या मंदाकिनी देव यांच्याशी झाला. देव कुटुंबीय हे समाजसेवेला अर्पण होतं आणि सर्व अंगांनी परिपूर्ण होतं. लग्नाआधी त्यांनी पिंपळनेर येथे किराणा दुकान सुरू केले. परंतु व्यवसायात प्रगती हवी असेल तर शहरात जाऊन व्यवसाय करायला हवा, हा विचार बापूंच्या मनात घोळत होता. म्हणून त्यांनी धुळ्याला जाऊन होलसेल व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय आणि संसार याची सांगड अगदी सुरळीत सुरू होती. व्यवसायासोबत माणसंही जोडली जात होती. लग्नानंतर 2 वर्षांनी म्हणजेच ऑगस्ट 1979 साली पहिलं अपत्य म्हणजेच सागर आणि मार्च 1983 साली समीरचा जन्म झाला. सागर आणि समीर दोघेही शिक्षणात प्रगती करत होते. परंतु म्हणतात ना, नशिबाने घाव घातलेला बरा, पण काळाने घाव घालू नये. आणि बापूंच्या कुटुंबासोबत अगदी तेच झालं. 1992 साली
अतिक्रमणात काही दुकाने पाडण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक दुकाने अशी होती ज्यामध्ये बापूंचा होलसेल माल जात असे. अचानक आलेल्या या संकटामुळे सगळेच हतबल झाले. पण सहज हार मानतील ते बापू कसले. परिस्थितीशी दोन हात करत मिळेल ते काम करत त्यांनी आणि पत्नी सौ मंदाकिनी यांनी संसाराचा गाडा सुरूच ठेवला. मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण होऊ दिली नाही. शिक्षणात काहीही कमी पडू नये म्हणून बापूंच्या सर्व भावांनी त्यांची साथ दिली आणि शेवटी 2000 साली त्यांनी नाशिकला येण्याचा निर्णय घेतला. नाशिकला येऊन त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी पुन्हा नवीन सुरुवात करत फूड इंडस्ट्रीचा होलसेल व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू ऑइल व्यवसायामध्ये देखील लक्ष घातलं. प्रसंगी हातात तेलाचे डबे घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बापूंनी आणि सौ मंदाकिनीबाईंनी केलं. या सगळ्या परिस्थितीमध्ये बापूंना यथोचित साथ दिली ती म्हणजे त्यांच्या पत्नी सौ मंदाकिनी मालपुरे यांनी. त्या खंबीरपणे बापूंसोबत उभ्या राहिल्यात. मुलांची शिक्षणात प्रगती होत होती. सागरजी यांनी डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ही पदवी प्राप्त करून 1999 साली ठाण्यामध्ये नोकरी केली. या दरम्यान ते त्यांच्या काकांकडे राहण्यासाठी असायचे. मे 2006ला त्यांचा विवाह सौ कविता उर्फ मेघा यांच्याशी झाला. सौ कविता मालपुरे यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली होती. कालांतराने वसई येथे कंपनीमध्ये दोघंही जॉब करत होते. परंतु व्यापार हा परिवाराचा गुणधर्म असल्यामुळे सागरजी सुद्धा नोकरीत रमले नाहीत. दोघा पती पत्नींनी मिळून व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि 2011ला त्यांनी प्रिंटिंग व्यवसायात पदार्पण केलं. सागरजी हे आजही विसरलेले नाहीत की या व्यवसायासाठी त्यांना त्यांच्या वडिलांनी आशीर्वाद रूपी आर्थिक योगदान दिले होते. याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. केकच्या तळाला जो बेस असतो त्याची निर्मिती त्यांनी करायचं ठरवलं. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. अगदी जागोजागी जाऊन त्यांना आपलं प्रॉडक्ट समजून सांगावं लागलं. हळूहळू मार्केटमध्ये जम बसू लागला आणि आज हाच केक बेस किंग म्हणून भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील पोहोचला असून या निमित्ताने श्री सागरजी यांचे अनेक परदेश दौरे झाले आहेत. सिन्नरमध्ये ही कंपनी स्थित असून साधारणपणे 25 कामगार तेथे काम करतात. श्री सागर आणि सौ कविता यांना एक मुलगा आहे, क्षितिज. त्याने 11वी सायन्सची परीक्षा दिली असून उच्च शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे. सुभाषराव आणि मंदाकिनीबाई यांचे दुसरे चिरंजीव समीर सुभाष मालपुरे 1999 साली आपलं इलेक्ट्रिकल क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी नाशिकला काम करावं असं बापूंनी ठरवलं. इलेक्ट्रिकल क्षेत्रात काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा हे ध्येय मनाशी पक्क होतं. सुरुवातीला मिळेल ते काम करून अनुभव घेतला. अनेक अडचणी आल्या पण ते खचले नाहीत. सुरुवातीला काही दिवस ते त्यांच्या काकांकडे राहिलेत. पण जशी प्रगती होत गेली तशी स्वतः राहण्याची व्यवस्था केली. परिस्थितीशी दोन हात करताना त्यांनी काही काळ हॉटेलमध्येही काम केलं. पण कोणत्याही व्यसनापासून ते दूर राहिले. याचं श्रेय ते त्यांच्या आईबाबांना देतात, विशेषतः आईला. कारण परिस्थिती आणि संस्कार यातून एक स्त्री उत्तम परिवार घडवते. पुढे जाऊन जुलै 2008 साली त्यांचा विवाह सौ नीता यांच्याशी झाला. सौ नीता मालपुरे यांनी BCom MCM ही पदवी प्राप्त केली असून घर सांभाळून त्या श्री समीर यांना ऑफिस कामात देखील मदत करत आहेत. समीर यांनी नाशिक शहरात एक यशस्वी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असून त्यासोबत त्यांनी स्वतःची एरा इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड
ही कंपनी स्थापन केली आहे आणि त्यांच्या डिझायनर फॅनची मागणी संपूर्ण भारतभरातून होत आहे. समीर आणि नीता मालपुरे यांना 2 मुली आहेत, इशिता आणि क्रिशा. इशिता आता 10वीला असून तिचा पुढे जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा मानस आहे. क्रिशा सध्या 5 वर्षांची असून तिने नुकतीच शाळेत जायला सुरुवात केली आहे. बापूंना एकूण 4 भाऊ आणि 1 बहीण. 2 भाऊ त्यांच्यापेक्षा मोठे आणि 2 लहान. सर्वात मोठे श्री श्रीराम नारायण मालपुरे सरकारी सेवेतून निवृत्ती घेऊन ते सध्या पुण्यात स्थायिक आहेत. त्यानंतर श्री रवींद्र नारायण मालपुरे तेही सेवानिवृत्त होऊन नाशिकमध्ये स्थायिक आहेत. बापूंपेक्षा लहान म्हणजेच श्री प्रमोद नारायण मालपुरे हे देखील सरकारी सेवेतून निवृत्ती घेऊन नाशिकला आहेत. श्री राजेंद्र नारायण मालपुरे ठाण्यात स्थित असून फायनान्शियल ॲडवायझर म्हणून कार्यरत आहे. आणि सर्वात शेवटी बापूंची बहीण श्रीमती पुष्पा विठ्ठल सोंजे या देखील नाशिकलाच राहतात. तात्या म्हणजेच कैलासवासी नारायण मालपुरे यांच्या संस्काराचा वारसा आता त्यांची 4थी पिढी पुढे नेत आहे. ही अभिमानाची बाब आहे. प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी काकांनी मदत करून आम्हाला धीर दिला आणि कैलासवासी सोंजे आबा तसेच पुष्पा आत्याने वेळोवेळी प्रेम व मार्गदर्शन केलं, असे सागरजी आणि समीरजी दोघेही अभिमानाने सांगतात. कैलासवासी नारायण मालपुरे आणि कैलासवासी वत्सला मालपुरे या जोडप्याच्या कुटुंबाचा वटवृक्ष मोठा होत होत या क्षणी परिवारात एकूण 64 सदस्य आहेत. तसेच ह्या परिवारातील सदस्य सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. श्री सुभाषराव आणि सौ मंदाकिनी मालपुरे यांनी 2011ला 4 धाम यात्रा पूर्ण केली. आज त्यांच्या गंगापूजनाचा सोहळा जो अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे, त्यातच विशेष निमित्त असे की आमच्या बापूंच्या 75वी अमृत महोत्सव सोहळ्याचा योग जुळून येत आहे. आज बापू आणि सौ मंदाकिनीबाई आपली 3री पिढी उभी राहताना पाहता आहेत. ही अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. मागे वळून पाहिलं तर दोघांना हा प्रवास सुखाची प्राप्ती नक्कीच देईल. 4 धाम यात्रेसोबतच दोघे वैष्णोदेवी, तिरुपती आणि नेपाळला देखील जाऊन आले आहेत. म्हणजेच विमान प्रवास पण घडलाच की. सुभाषराव आणि मंदाकिनीबाई यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि मालपुरे परिवाराचा ठसा असाच उमटत राहून यांच्या येणाऱ्या पिढ्या उत्तम प्रगती करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.